प्रचार अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये आहे। आज प्रचाराचा समारोप होतोय, सांगता होते आणि त्यामुळे प्रत्येक उमेदवार आता जो आहे तो उर्वरित जे काही तास शिल्लक आहेत त्यामध्ये प्रत्येक व्यक्तीपर्यंत, प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय। उरण विधानसभा मतदारसंघामध्ये तिरंगी लढत होते, मात्र प्रत्येक उमेदवाराकडून मीच निवडून येईल अशा प्रकारचा दावा केला जातोय। मात्र शेतकरी कामगार पक्षाचे महाविकास आघाडी संलग्न अशा प्रकारचे उमेदवार आहेत प्रीतम म्हात्रे यांनी आता प्रचारामध्ये आघाडी घेतलेली दिसते। तरुणांचा प्रचंड अशा प्रकारचा प्रतिसाद त्यांना मिळतोय। आपल्यासोबत ते स्वतः जोडलेले आहेत या ठिकाणी। 15 दिवस जवळपास तुम्ही प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचताय, प्रत्येक घरापर्यंत तुम्ही पोहोचलेले आहात। दादा नक्की सांगा कसा प्रतिसाद आहे? नमस्कार, मी तुम्हाला सांगू इच्छितो की माझी निवडणूक आता तरुणांनीच हातात घेतलेली आहे। ती पण का हातात घेतली त्याला पण एक कारण आहे आणि ते खूप मोठं कारण आहे की पनवेल उरणमध्ये आणि ह्या कंपन्या ज्या दिसतात तुम्हाला बाहेरून आलेल्या किंवा यार्ड्स दिसतात किंवा JNPT अशा मोठ्या मोठ्या कंपन्या, इथे कुठेच या इथल्या विद्यमान आमदारांनी कोणालाच नोकरीला लावलेलं दिसत नाहीये आणि त्यामुळे जी बेरोजगारी वाढलेली आहे त्या बेरोजगारीवर कुठेतरी घाला घालायचा आहे म्हणून तरुणाई आज माझ्यासोबत उतरलेली आहे असा माझा ठाम विश्वास आहे। ज्या पद्धतीने तुम्ही बघत असाल, तुमचे विरोधी जे आहेत भारतीय जनता पार्टीचे विद्यमान आमदार महेश बालदी यांचा दावा आहे हजारो कोटींची कामं केलेली आहेत। अटल सेतू जोडतायत, एक्सप्रेस जोडतायत, आणखी बरीचशी कामे ते जोडतात। खरंच ही कामं झालेलं काय? तुमच्या दृष्टिक्षेपात काय नक्की आहे? मी तुम्हाला सांगतो, हे महेश बालदी आमदार जरी नसते ना तरी ही कामं झाली असती आणि हे मी एकदम तुम्हाला 100% सांगतोय की ही कामं आता अटल सेतू आणि उद्या हे JNPTचे मोठे मोठे रोड आहेत, हे काय ते आता 5 वर्षात आहेत म्हणून कामं झाली का? ही कामं आधीपासून चालू आहेत। त्याच्यामुळे त्यांनी ते उगीच श्रेय घेऊ नये। त्यांनी श्रेय कुठलं घ्यायला पाहिजे होतं? जर तुम्ही माझ्या आदिवासी बांधवांच्या वाड्यांमधले रस्ते केले असते, पाणी लाईट तिथे नेली असती, उद्या गावागावांमधले रस्ते गल्ल्या कॉन्क्रीट केल्या, तर मी बोललो असतो की विकास केला। तुम्ही एकीकडे गावातल्या ज्या मतदारांनी तुम्हाला निवडून दिले, माझ्या आदिवासी बांधवांनी निवडून दिले, यांच्याकडे दुर्लक्ष आणि मोठ्या मोठ्या 4-5 हजारच्या गोष्टी तुम्ही करतात। आणि ह्या गोष्टी तुम्ही बघा, त्यांच्या गेल्या वेळच्या वचननाम्यात 2019 आणि आत्ताच्या वचननाम्यात फक्त कॉपी पेस्ट केलेले आहे। मग तुम्ही विचार करा, जर कॉपी पेस्ट असेल तर ह्या 5 वर्षात ते निवडून आलेत, त्यांनी काहीही केलं नाही, फक्त भूलथापा आणि थापा मारण्याचं काम केलेलं। उरण विधानसभा मतदारसंघ जरी नाव असला तरी खालापूर आणि पनवेल हे दोन्ही भाग ग्रामीण भागात मोडतात आणि या संपूर्ण पट्ट्यामध्ये म्हणजे मिडल क्लासची लोक, म्हणजे ती त्याच्यामध्ये आदिवासी असोत, आणखी असोत, गरीब लोकांचा प्रचंड मोठा ओघ आहे। अशा वेळेला तुमच्या समोर काय आव्हान आहे? तुम्हाला असं जाणवलंय मागच्या 15 दिवसामध्ये की ही खरंच कामं करणं गरजेचं आहे जेणेकरून ह्या मूलभूत सुविधा आहेत या लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजे? तुम्हाला काय जाणवलंय? तुम्हाला सांगतो की आदिवासी बांधव देखील बघितले, ते पण रोजंदारीवर काम करत असतात। तुम्ही साधे हे छोटे छोटे यार्ड आहेत तिथे त्यांना जरी लावलं असतं ना तरी ते तुम्हाला उदो त्यांनी केलं असतं। कुठेच काही नाहीये, फक्त त्यांना पैसे द्यायचे, सभेला आणायचे, पैसे द्यायचे, मताला आणायचं। आता ज्या पद्धतीने त्यांनी अपमान केलाय आदिवासी बांधवांचा की बोलले 3-4 आदिवासी गेल्याने फरक पडत नाही, हे असे मी विकत घेतो, त्यामुळे आदिवासी बांधव देखील आता चिडलेले आहेत। आता किती जरी महेश बालदींनी पैसे दिले तरी त्यांचा आता अपमान ते सहन करणार नाही। दुसरी गोष्ट, आगरी कोळी बांधवांना देखील ते बोललेले आहेत। तुम्ही बघितलं असेल की आगरी परिषदेला मी काय उभा आहे का, मी विधानसभेला उभा आहे, म्हणजे कुठेतरी कमी लेखायचं समाजाला काम त्यांनी आता केलेलं आणि आता समाज देखील आगरी कोळी बांधव हे चिडलेले आहेत, कराडी बांधव चिडलेले आहेत। कारण तुम्ही जर अशा आम्ही निवडून दिलेलं तुम्हाला आणि तुम्ही उलट आम्हाला बोलणार तर हे कोणी आता सहन करणार नाही। उलट त्यांना माफी मागायला लावली, इथपर्यंत आणलं। एक लोकप्रतिनिधींना ही भाषा शोभत नाहीये आणि कुठेतरी आता वैचारिक राजकारण त्यांनी सोडून वैयक्तिक लेवलला राजकारण त्यांनी चालू केलं की यंत्रणेच्या मार्फत दाबणं, पोलीस यंत्रणेला सांगणं। त्यांची पण इच्छा नसते, परंतु आता हे गृहस्थ थोड्या प्रेशरली बोलणार, काय काय मोठ्या मोठ्या गोष्टी करणार। तर आता या मोठ्या गोष्टी 100% 23 तारखेला तुम्हाला शिट्टी वाजल्यानंतरच कळेल असं। अगदी शेवटचा प्रश्न आहे, ज्या पद्धतीने आपण बघत असाल महाराष्ट्रामध्ये बेरोजगारीचा मुद्दा आग वाचून उभा आहे, आग ओकते, जवळपास अनेक बेरोजगार आहेत। तुमच्या पट्ट्यामध्ये तर बेरोजगारांची संख्या ही लक्षणीय आहे, प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये दावे केले जातात की रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे। प्रीतम म्हात्रे यांचं विजन तरुणांसाठी काय असेल? निवडून आलात तर तुमचं पहिलं टार्गेट काय? मी तुम्हाला सांगतो, येणारं आंतरराष्ट्रीय दिबा पाटील विमानतळ, इथे 25 ते 30 हजार नोकऱ्या सुरुवातीला येणार आहेत आणि तेच टार्गेट समोर ठेवून ते आज नाही ठेवलंय। मी 1.5 वर्षापूर्वी मी रोजगार प्रशिक्षण शिबिर चालू केलेले आहेत,
जे.एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्था आणि शेतकरी कामगार पक्षाच्या मार्फत ह्याचं तुम्हाला फलित सांगेन. मी दर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात त्यांच्या प्रशिक्षण शिबिर घेतो, जेणेकरून आपल्या इथला तरुण कशा पद्धतीने इंटरव्ह्यू देणार, त्यांचा स्टेज फेअर कसा जाणार, ह्या सगळ्या गोष्टी मी स्वतः काहीही चार्ज न घेता मी त्यांना शिकवतोय. आणि आत्ता या 1.5 महिन्यात तुम्हाला सांगेन, मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला मी 44 जणांना नोकरीला लावू शकलो. आता माझ्याकडे कोणतेही पद नसताना मी विमानतळात जर नोकऱ्या लावू शकतो, तर उद्या इथे तर आमच्या शेकापच्या माध्यमातून दिबा पाटील साहेबांनी लढा उभा केला. आज त्यांचं नाव आपल्या या एअरपोर्टला येतंय, तर मग तिथे आमचा हक्कच आहे. त्याच्यामुळे तिथे माझा प्राधान्य राहील की आपल्या इथले जे पनवेल उरणमधले आणि खालापूरमधले जे तरुण आहेत यांना नोकरीला पहिलं प्राधान्य तिथे दिलं गेलं पाहिजे, याच्यावर माझं भर राहणार आहे. आणि तुम्हाला एकच सांगेन की एक उदाहरण देतो. रसायनीमध्ये HOC कंपनी हिने BPCLला जागा दिली, या 5 वर्षात दिली. HOC मध्ये तुम्हाला खरं सांगतो, जेव्हा आमदार विवेक पाटील साहेब होते त्यावेळी 1 इंच देखील जागा हलू दिली नाही. तेव्हा 2,500 ते 3,000 कर्मचारी आपल्याच भागातले, खालापूर आणि पनवेल उरण भागातील तिथे कामाला होते. आज BPCLच्या ताब्यात यांनी या गृहस्थांनी तिथे व्यापार केला आणि तिथे त्यांना दिली. आज तिथे फक्त 250 ते 300 कामगार आहेत. त्यातले पण फक्त 14 जण हे आमच्या इथले लोकल कामाला आहेत. तुम्ही विचार करा, 3,000 कुठे आणि 14 कुठे. तर अशा प्रकारे आमच्या इथल्या तरुणाईवर पोटावर पाय देण्याचं काम सुद्धा या महेश बालदींनी केलेलं आहे. त्यामुळे मला वाटतं आता इथली जनता त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही.